11 जानेवारी 2005 ला सोमवार असेल तर 18 मार्च 2005 ला कोणता वार येईल हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. ठीक आहे. मग आता हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. तर कशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे याची टेक्निक मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे. ठीक आहे. हा बघा, आता इथं जर तुम्ही बघितलं तर बघा डेट चेंज आहे. इथं 11, इथं 18, इथं जानेवारी, इथं मार्च. म्हणजे महिना आणि तारीख जर चेंज असेल तर या ठिकाणी काय करायचं, कोणती टेक्निक वापरायची या ठिकाणी आपण आता बघूयात. सर्वात अगोदर मित्रांनो वर्ष सारखंच आहे. 2005 वर्षाचं काही घेणं देणं नाही. 11 जानेवारी पासून 18 मार्च पर्यंत आपल्याला जायचं आहे. मग या ठिकाणी जानेवारी महिना आपल्याला माहित आहे, जानेवारी महिना असतो 31 दिवसाचा. पण आपल्याकडे जानेवारीचे 11 दिवस आहेत, म्हणून 31 मधून 11 मायनस करा तर या ठिकाणी 20 दिवस शिल्लक राहिले. जानेवारी नंतर फेब्रुवारी महिना आपल्याला माहित आहे की 2005 साधं वर्ष आहे, म्हणून फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा राहील. आणि या ठिकाणी मार्च महिना, ठीक आहे, मार्च महिन्याची आपल्याला डेट किती सांगितली, 18 मार्च. या ठिकाणी 18 मार्च मी लिहिलं. आता या सगळ्या दिवसाची बेरीज करायची. 8 आणि 8 16, 16शी 6 हातचा 1, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. या ठिकाणी 66 दिवस आले होते. ठीक आहे. मग या ठिकाणी 66 दिवस आपलं उत्तर आलं होतं. मग काय 66 दिवस पुढे जायचं का, नाही. तर या 66ला 7 दिवसानं भागायचं बस, कारण 7 दिवसाचा आठवडा राहतो. 7 1 7, 7 9 63. ठीक आहे. आता बघा 66 मधून 63 गेले, उरले 3, तर 3 वार आपल्याला जायचं आहे पुढे. 3 वार आपल्याला पुढे जायचं आहे. कुठून, या सोमवारपासून. 1 दिवस पुढे गेले मंगळवाराला, 2 दिवस पुढे गेले बुधवाराला, 3 दिवस पुढे गेले गुरुवाराला, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर गुरुवार. ठीक आहे. हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला समजला असेल. ठीक आहे. हा ओके. समोरचा प्रश्न एक्झॅक्टली सेम. ठीक आहे. हो भारत वनरक्षकची पण बॅच आहे बेटा, सगळ्या बॅच आहेत. ठीक आहे. पुढं 15 जानेवारी 2009 ला मंगळवार असेल तर 14 एप्रिल 2009 ला कोणता वार येईल हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय. सेम प्रश्न आहे, काहीच फरक नाही. बघा सर्वात अगोदर इथं 2009, इथं 2009, वर्षाचा काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला 15 जानेवारी पासून 14 एप्रिल पर्यंत जायचं आहे. मग या ठिकाणी बघा जानेवारी महिना मी इथं लिहितोय. आपल्याला माहित आहे जानेवारी महिना राहतो 31 दिवसाचा, पण आपल्याकडं 15 जानेवारी आहे, म्हणून ते 15 या ठिकाणी मायनस करणार. मग 31 मधून 15 मायनस जर केले तर 16 दिवस बाकी. ठीक आहे. आता जानेवारी नंतर आहे फेब्रुवारी महिना. आता 2009 साधं वर्ष आहे, म्हणून फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा राहील. फेब्रुवारी नंतर मार्च महिना. आता आपल्याला माहिती आहे मार्च महिना 31 दिवसाचा राहतो. मार्च नंतर एप्रिल महिना. ठीक आहे. आपल्याला एप्रिल महिन्याची 14 तारीख दिलेली आहे, या ठिकाणी 14 तारीख लिहून घेतली. आता या सगळ्या दिवसांची बेरीज करा बेटा. बघा उत्तर कसं येतं. 8 आणि 6 14, 14 आणि 1 15, 15 आणि 4 19, 19शी 9 हातचा आलेला 1 इथं. हा 1 आणि हा 1 2, 2 आणि हे 2 4, 4 आणि हे 3 7, 7 आणि हा 1 8. 89 दिवस या ठिकाणी आपले आले होते. बरोबर. मग आता या 89 ला काय करायचंय, 7 दिवसानं भागायचंय, कारण 7 दिवसाचा आठवडा राहतो. ठीक आहे. बघा 7 1 7. आता इथं 8 मधून जर 7 गेले तर उरतो 1. हा जो 9 आहे तो खाली जाईल, इथं लिहिला जाईल. 19 झाले. परत 7 न 19 ला भागा, 7 2 14. ठीक आहे. मग 19 मधून जर 14 गेले तर उरतात 5. तर आपल्याला 5 वार पुढे जायचंय. एक सोपी टेक्निक सांगू का, आठवडा राहतो 7 दिवसाचा, मग 5 वार पुढे जाण्यापेक्षा पटकन 2 वार मागे जा. 2 वार मागे उत्तर लवकर निघते. ठीक आहे. 2 वार मागे कुठून, या मंगळवार पासून. 1 वार मागे गेले सोमवाराला, 2 वार मागे गेले रविवाराला, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर रविवार.